14 एप्रिलच्या पूर्वसंध्येला रात्री 12 वाजताच शहरातील इरविन चौक परिसरात जल्लोषाचा माहोल निर्माण झाला। बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीनिमित्त येथे तब्बल 135 किलोचा भव्य केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। या सोहळ्याला मोठ्या संख्येने बाबासाहेबांचे अनुयायी उपस्थित होते। ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि जय भीमच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। जब तक सूरज चांद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा। जब तक सूरज चांद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा। और जोर से बोलो, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, और जय 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 भीम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर राजेंद्र गवई यांनी हजेरी लावली होती। त्यांच्या हस्ते केक कापून कार्यक्रमाची सुरुवात झाली। नमस्कार। इथे उपस्थित सर्व जे बांधव आहे, सर्व अमरावतीकरांना आपले शहर पोलीस दलातर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की आता आज रात्री आपले अभिवादन देण्यासाठी ते चौकला जे लोक आलेले आहे, आमच्या पोलीस दल इथे सज्ज आहे। आणि उद्या पण पूर्ण दिवसमध्ये आणि रात्रीपर्यंत आपली अमरावती शहर पोलीस पूर्ण सुसज्ज आहे आणि चांगली पद्धतीने आपण सर्व मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करूया। धन्यवाद। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इरुजोगाच्या स्मारकाला दरवर्षी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिलला गेल्या 20 वर्षापासून या ठिकाणी हारारोपण करत आहे, त्यांचा आशीर्वाद घेत आहे। मला असं वाटतं त्यांनी आम्हाला संविधानाचा अधिकार दिला, सगळं शिकवलं, आम्हाला दिशा दिली। असे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन समाजामध्ये जेव्हा आम्ही काम करतो, तीच शक्ती घेऊन 14 एप्रिलच्या दिवशी पुन्हा 1 वर्ष काम करण्यासाठी मला ताकद मिळते। आज या ठिकाणी पूर्वाच्या काळात सुद्धा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा 1 वर्षाचा काळा न पडता गेल्या 20 वर्षापासून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल निमित्त या ठिकाणी हारारोपण करतो। आज सुद्धा मी आलेला आहे। मला असं वाटते जब तक सूरज चांद रहेगा तब तक बाबा साहेब का नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा संविधान भी रहेगा और संविधान का अधिकार भी। 135वी जयंती आज, म्हणून 135 किलोचा केक। आम्ही 127 किलोची 127वी जी जयंती होती तेव्हापासून हा उपक्रम सुरू केला। आज त्याला 8 वर्ष झालेला आहे आणि हा उपक्रम सतत ही परंपरा कोरोनाच्या 1 वर्षातून सोडला तर आम्ही दरवर्षी करतो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची सुरुवात करतो। यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 एप्रिलला सकाळपासूनच इरविन चौक येथे नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। निळ्या झेंड्यांनी आणि बाबासाहेबांच्या प्रतिमांनी सजलेला हा परिसर अक्षरशः निळ्या सागरात परिवर्तित झाला होता। अमरावती शहरभरातून आलेल्या अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन करत त्यांच्या विचारांचा जागर केला। यावेळी विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते।
प्रयत्न करतात आणि अतिशय साधारणपणे सुमित हास्याने प्रत्येक जनतेला ते न्याय देण्याकरता सातत्याने तत्पर असतात. त्यांचं आम्ही या ठिकाणी विशेष करून अभिनंदन करतो. ज्या महामानवाची जयंती संपूर्ण जगभर साजरी होत आहे ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी मी प्रथमतः नतमस्तक होतो आणि तुम्हाला या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आदरणीय आमचे बंधू राजीवजी नन्नावरे हे सातत्याने गेल्या अनेक वर्षापासून बाबासाहेबांना अभिवादन ते संपूर्ण जाती धर्म पंथ सगळ्यांना घेऊन हा कार्यक्रम आयोजित करत असतात. आज सुद्धा बाबासाहेबांच्या या जयंतीच्या पर्वावर हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला. या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांना बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं पुन्हा शुभेच्छा देतो. आणि हा विचार घेऊन आपण या 135व्या जयंती दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करूया. बाबासाहेब आंबेडकरांच्या वेगवेगळ्या विचारशैलीतून बाबासाहेबांनी या ठिकाणी वीज आम्हाला दिली. जी वीज आपण पाहताय त्या विजेच्या वीज नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि वीज नियामक मंडळाला बनवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहोत. सारखं पाण्याचं धरण बाबासाहेब आंबेडकर तयार करतात. या देशाच्या पंजाबराव देशमुख बसले. पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल मी काय विचार करत होतो. बाबासाहेब आंबेडकरांनी मला समोर ठेवलं, माझ्या समाजाला समोर ठेवलं आणि माझ्या समाजाला न्याय देण्याची भूमिका केली. बाबासाहेब आंबेडकरांनी शतशः ऋण येऊन पंजाबराव देशमुखांचा आभार मानलं. डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त माझ्या पक्षाचे भारतरत्न सन्माननीय आमदार रवी राणा, आमदार राणा, तमाम बांधवांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.